वाढीव घरपट्टीचा वाद कधी मिटणार? सोमवारी आयुक्तांशी चर्चा करून विशेष महासभा घेणार. महापौरांचे कृती समितीला आश्वासन. सांगली, मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिका क्षेत्रात सध्या वाढीव घरपट्टीचा मुद्दा चांगलाच तापलेला आहे. विशेष महासभा घेऊन सर्व त्रुटी आधी दूर करा आणि त्यानंतरच अंतिम घरपट्टी बिले काढा अशी ठाम मागणी वाढीव घरपट्टी विरोधी कृती समितीने केलेली आहे. आज या संदर्भात सांगलीचे महापौर श्री धीरज सूर्यवंशी यांच्यासोबत समितीची एक महत्त्वपूर्ण बैठक पार पडली आहे. या बैठकीत समितीने प्रशासनाच्या कारभारावर तीव्र आक्षेप घेतला आहे. हरकती दाखल केलेल्या नागरिकांना अद्याप महापालिकेकडून कोणतेही लेखी निर्णय मिळालेले नाहीत. अशा परिस्थितीत काहींची बिले थांबवणे, काहींची बिले काढणे हा नैसर्गिक न्यायाचा भंग आहे असे समितीने म्हटलेले आहे. त्यामुळे आधी विशेष महासभा घ्या आणि सर्व नागरिकांची अंतिम बिले एकाच वेळी काढा अशी मागणी करण्यात आली आहे. समितीने स्पष्ट केलं आहे की महापालिकेचे नुकसान करणे हा त्यांचा हेतू नाही, मात्र भांडवली मूल्यावर आधारित कर आकारणी ही न्याय्य, पारदर्शक आणि वास्तववादी पद्धतीने झाली पाहिजे यावर सकारात्मक पाऊल टाकत महापौर धीरज सूर्यवंशी यांनी येत्या सोमवारी आयुक्तांशी चर्चा करून विशेष महासभा आयोजित करण्यासाठी प्रयत्न करण्याचे आश्वासन दिले आहे. महापौरांच्या या भूमिकेनंतर कृती समितीने प्रशासनाला आवश्यक तो वेळ देण्याचे मान्य केलं आहे. जर प्रशासनाने विशेष महासभा न घेता नागरिकांच्या हरकती डावलून जबरदस्तीने अंतिम बिले काढली तर कर बहिष्कार आणि असहकार आंदोलन छेडण्याचा इशारा सतीश साखळकर, हनुमंतराव पवार, प्रवीण माळी कृती समितीच्या सर्व प्रमुख सदस्यांनी दिला आहे. या आंदोलनामुळे निर्माण होणाऱ्या परिस्थितीला महापालिका प्रशासन सर्वस्वी जबाबदार असेल असा इशारा देण्यात आलेला आहे. कुपवाड शहर महानगरपालिकेचा भांडवली मूल्यावर आधारित घरपट्टीबाबत आमच्या समितीमार्फत गेल्या 1.5-2 महिन्यापासून पाठपुरावा सुरू आहे. आज सगळ्या वृत्तपत्रातून माननीय महापौर आणि उपायुक्त मॅडमांचं स्टेटमेंट बघितलं की ज्या हरकती आल्या त्यांची बिले सोडून ज्यांनी हरकती दाखल केल्या आहेत अशांची आम्ही बिले काढायला सुरुवात करणार आहे. याबाबत आज माननीय महापौर साहेबांशी बोलणं झाल्यानंतर महानगरपालिकेमध्ये त्यांनी मिटिंग आयोजित केली. सदर मिटिंगमध्ये महापौर साहेबांना काय नेमक्या त्रुटी आहेत या सगळ्या पुराव्यानिशी, अभ्यासानिशी सांगितल्यानंतर त्यांनी उपायुक्त पाटील मॅडम यांना बोलावून घेतलं आणि समोरासमोर काही गोष्टींचा सोक्षमोक्ष केला. त्यावेळेला प्रशासन सगळ्या गोष्टी दाबून रेटून करायच्या नादात आहे. त्याबाबत आम्ही त्यांना अवगत केलं की अशा पद्धतीने तुम्ही दाबून रेटून करणार असाल तर आम्ही वाढीव घरपट्टी विरोधी कृती समिती असेल नागरिक कदापि सहन करणार नाही. त्यामुळे तुम्ही एक विशेष सभा बोलवा. त्या सभेमध्ये ज्या काही दुरुस्ती आहेत त्या दुरुस्ती करा आणि मगच बिलं काढा. मात्र त्याबाबत त्यांची भूमिका संदिग्ध आहे. याबाबत महापौरांनी सोमवारपर्यंत आयुक्त मॅडमची चर्चा करून आम्ही योग्य ते तोडगा काढतो असं त्यांनी आश्वस्त केलेलं आहे. आम्ही महापौर साहेबांच्या विनंतीला मान देऊन सोमवार ते मंगळवारपर्यंत थांबणार आहोत. मात्र या आजच्या मिटिंगमधनं किंवा या व्हिडिओच्या माध्यमातून मी असं आवाहन करतो की तुमची घरपट्टी कमी आल्या किंवा थोडीफार वाढल्यामुळे तुम्ही गाफील राहू नका. ह्या महापालिका प्रशासनानं फसवून सगळ्या ह्या भाडेवाढाने ही केलेली आहे ती छुपी भाडेवाढ आहे, ती अन्यायकारक आहे. आपण भांडवली मूल्याच्या धोरणाला पाठिंबा दिलेला आहे. मात्र अशा पद्धतीने रेटून कारभार करणार असतील तर सर्व वाढीव घरपट्टी विरोधी कृती समितीच्या वतीनं सांगली, मिरज, कुपवाड शहर महानगरपालिका क्षेत्रातील तमाम घरपट्टी ग्राहकांना विनंती आहे, आपण बिल भरू नका, बिल बहिष्कार टाका. जोपर्यंत दुरुस्ती होऊन करेक्ट बिल येत नाही तोपर्यंत आम्ही कोणताही कर महापालिकेला भरायचं नाही असा आज आम्ही निश्चय केलेला आहे. ब्युरो रिपोर्ट SVN मराठी, सांगली.